जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। काल परवा आपण पाहिलं आमदार रोहित पवारांनी जे बेताल वक्तव्य केलं विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब यांच्या संदर्भात की संवैधानिक पदावर असताना त्यांना राजकीय कार्यक्रमात कुठल्याही गोष्टीवर बोलता येत नाही किंवा मीडियाशी बोलता येत नाही किंवा राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही असं त्यांचं जे म्हणणं होतं ते अत्यंत साफ चुकीचं आहे। कारण त्यांना सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे तो त्यांना कदाचित माहीत नसावा। या निर्णयानुसार विधिमंडळातील दोन्ही सभागृहाचे सभेचे पीठासीन अध्यक्ष निवडणुकीत राजकीय प्रचार करू शकतात आणि यांच्या राजकीय भूमिकावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने अधोरेखित झालं आहे। भारतीय राज्यघटनेनुसार विधिमंडळाच्या विधानसभा अध्यक्ष हे सभेचे सभापती म्हणून कार्य करतात आणि सभेच्या कारभाराच्या संदर्भात तटस्थ राहणे अपेक्षित असले तरी ते एक लोकप्रतिनिधी असतात आणि ते एका पक्षाचे सदस्य असतात आणि एका पक्षाचे सदस्य असल्यामुळं त्यांना सभागृहाच्या बाहेर गेलं की त्यांना याचं कुठलंही बंधन नाही आहे। त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, ते कुठल्याही मतावर किंवा कुठल्याही राजकीय मतावर ते ठामपणे बोलू शकतात। त्यानंतर हा झाला महत्त्वाचा एक विषय। त्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या संदर्भात आता जो एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे की अनेक शिवप्रेमींनी अशी मागणी केलेली आहे की औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवली पाहिजे आणि या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी असं सांगितलं की औरंगजेबाची कबर तिथेच ठेवा, बाकीचा काही संदर्भ दिला ते इतर गोष्टीत मी जाणार नाही, परंतु शिवप्रेमींची जी मागणी आहे कबर हटवण्याची आणि ही महाराष्ट्रात हे थडगं आपल्याला नको आहे अशी सगळ्या शिवप्रेमींची मागणी असताना सुद्धा त्यांनी ती कबर हटवू नये असं ज्या पद्धतीने सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी खर्डा इथं जो एक मोठा इव्हेंट केला आणि त्या इव्हेंटमध्ये भारतातील सर्वात मोठा भगवा ध्वज म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो ध्वज उभा केला, तो फक्त इव्हेंटपुरताच उभा केला। त्यानंतर आत्ता 19 फेब्रुवारीला जी शिवजयंती झाली त्यानंतर खर्ड्याच्या लढाईचा 220 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेसही त्या ठिकाणी भगवा ध्वज उभा केला नाही। त्यामुळे हा एक खऱ्या अर्थानं शिवप्रेमींचा अपमान आहे आणि या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत।